मॅडम या लाईव्ह करायची मी जिल्हा परिषदेसाठी राहिली आहे आणि माझी निशाणी आहे कपबशी अपक्ष म्हणून उमेदवार आहे. 3 उमेदवार रिंगणात आहे आणि माझी कपबशी आहे. याला तुम्ही मत घाला आणि मला आशा आहे तुम्ही मत घाला. सानिका जी, आज आपण पाहिलं की एवढ्या मोठ्या जिल्हा परिषदेच्या रिंगणात तुम्ही मळेवाडमधून आहात आणि आज तुम्ही उमेदवारी घेतलेली आहे. तुमची अपक्ष उमेदवारी आहे आणि अपक्ष उमेदवारी लढताना तुम्हाला काय वाटतंय सध्या? खूप छान वाटतंय. राजकारणात कुठंतरी लोकांनी तुमच्यावर अन्याय केला असंही आम्हाला जाणवलेलं आहे, ते खरं आहे का? अन्याय म्हटल्यावर सगळेच आपले असं म्हणायचं आहे, पण कधीतरी भावना दुखावल्या जातात. आपण कसं गावाच्या विकासासाठी समाजासाठी काहीतरी करण्यासाठी पुढे सरतो आणि ही लोक वेगळा अर्थ लावून जी खरोखरच काम करणारी आहेत त्यांना मागे ढकललं जातं आणि त्यांच्याविषयी नको त्या विषयात चर्चा केली जाते. आणि अशा लोकांसाठी पण मला एक सांगायचं आहे की अशी जशी गावागावात म्हणतात चर्चा करा, अशी चर्चा न करता जो खरोखरच सत्याने जो काम करत असेल त्याला साथ द्या, एवढीच मी सांगते. तुमची उमेदवारी का डावलली गेली? आता सर तसं बघितलं तर आर्थिक प्रश्न म्हणायचा माझा, त्या पक्षाने आर्थिक आमिष दाखवली हाच अर्थ होतो. कारण सगळं माझ्याकडे आहे, सुसंस्कृतपणा म्हणा, शिक्षण आहे आणि माझ्याकडे काय कमी आहे. मग आता ह्याचा अर्थ आर्थिक परिस्थिती माझ्याकडे थोडीफार कमी पडली. खऱ्या अर्थाने खरं तर सानिकाताईंना दिली गेली पाहिजे होती उमेदवारी, कारण त्यांचा काही प्रश्न होते, ते काहीतरी लढाई लढत होते. आपल्या उमेदवारी मिळावी मला आणि उमेदवारी मिळाल्यानंतर मी लोकांचं हितचित करेन, भलं करेन, लोकांसाठी मदतीचा हात पुढे करेन. कारण त्या बऱ्याच गृहिणींना आज काम देण्याचं प्रयत्न करत आहेत, आपल्या वैयक्तिक माध्यमातून लोकांपर्यंत पोचत आहेत. त्यांना लोकांची खूप जाण असल्याकारणामुळे त्यांना कामधंदा देण्याचा प्रयत्न करतात. तेच त्यांचे विचार आहेत की समाजासाठी काहीतरी करावं, म्हणून ते कुठंतरी आपला हा आज रिंगणामध्ये त्यांनी उडी ठोकलेली आहे. मळेवाड जिल्हा परिषदेतनं ते अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण सामाजिक कार्यामध्ये कुठंतरी त्यांना यश मिळवायचं आहे आणि सामाजिक कार्यातूनच असा राजकारणाच्या माध्यमातून कुठंतरी लोकांचे काही प्रश्न असतील ते पूर्णत्वास न्यायचे आहेत. म्हणून आज सानिकाजी आपल्या मळेवाड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उभे आहेत. तुम्ही त्यांना जास्तीत जास्त मताने निवडून द्याल एवढं नक्कीच आहे. कारण एखादी महिला कुठंतरी हे ठोकून उभं राहते, त्याप्रमाणे झाशीची राणी ज्या पद्धतीने उभी होती आणि झाशीच्या राणीने ज्या पद्धतीने आपलं कार्य केलं त्या पद्धतीने आज कार्य करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यांना खरोखरच इथली काही देवता आहेत, त्यांनी परमेश्वराने त्यांना साथ द्यावं आणि त्यांचं जी मनोकामना आहे ती पूर्ण करो. यश माधव, कोकण विजन न्यूज, मळेवाड.